लव्ह जिहाद धर्मांतर विरोधी कायदा बनवण्यासाठी गेल्या वर्षी 13 फेब्रुवारीला एक समिती स्थापन करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र त्याबाबत कोणतीही प्रकारची कारवाई झाली नाही. त्यामुळे आज राज्यभर अनेक ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला स्मरणपत्र देण्यात आले. अहिल्यानगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन देण्यात आले. जवळपास 1 लाखाहून अधिक हिंदू मुली बेपत्ता झाल्या आहेत. दररोज लव्ह जिहादची प्रकरणे समोर येत आहेत. मग या विरोधात कायदा का केला जात नाही? इतर राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्यात आला आहे. मग महाराष्ट्राचे सरकार पूर्ण बहुमतात असताना हा कायदा का होत नाही, असा सवाल मोर्चेकऱ्यांनी उपस्थित केलाय. यावेळी शहराच्या महापौर ज्योती गाडे यांच्यासह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. फेब्रुवारीला गेल्या वर्षी एक समिती स्थापन करणार असं सरकारने सगळ्यांना इथे निवेदन दिलं होतं, आश्वासन दिलं होतं आणि त्याचीच सरकारला स्मरणपत्र म्हणून आज आम्ही एक जो GR त्यांनी काढला होता तोच आज त्यांना भेट म्हणून दिलेला आहे. मागच्याच आठवड्यात नगरचे हिंदुत्ववादी आमदार संग्रामभैया जगताप यांनी सांगितलं होतं की सुमारे लाखभर हिंदू महिला आणि मुली ज्या आहेत त्या आता अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांचं पुढं काय होतंय त्याचा तपास लागत नाहीये. आणि हीच गोष्ट मागच्या वेळेला विधान भवनात मंगलप्रभात लोढा यांनी ऑफिशियली सभागृहात मांडली होती की हिंदू महिला आणि मुली ज्या आहेत त्यांचं लक्षणीयरित्या ज्या बेपत्ता होण्याचं प्रमाण आहे ते खूप वाढलेलं आहे. तर मग जर गेल्या वर्षी GR काढला असेल तर सगळी तुमची पूर्ण बहुमताने सत्ता असताना सुद्धा हा कायदा का आणला जात नाहीये असा आम्हाला सरकारला या निमित्तानं प्रश्न विचारायचा होता. लव्ह जिहाद इतक्या घटना रोजच्या रोज समोर येत आहेत आणि तरी देखील याच्यावर कुठलीही कार्यवाही होत नाही, या विरोधात कायदा होत नाही. बाकीचे जे काही राज्य असतील, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, आसाम आणि इव्हन कर्नाटकात सुद्धा हा लव्ह जिहाद विरोधी कायदा आलेला आहे. तर मग महाराष्ट्रात पूर्ण बहुमतानं जर सगळं सत्तेत सरकार असेल तर मग महाराष्ट्रात हा कायदा येण्यासाठी नेमकं कुठली अडचण आहे, या निमित्ताने आम्ही या सरकारला विचारू इच्छितो. आज आम्ही त्यानिमित्तानंच जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना स्मरणपत्र दिलेलं आहे आणि लवकरच या विरोधात आम्ही म्हणजे हा आवाज जो आहे तो सरकारपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलंय. यावर लवकरात लवकर कार्यवाही होईल अशी आम्ही या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. आता एक वर्ष पूर्ण झालंय की सरकारने कायदा काढला होता, पण त्याच्यावर काय GR काढला होता, त्याच्यावर काय अजून अंमलबजावणी झाली नाही. आता हे नगर शहरच नाही तर अख्खा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रच नाही तर अख्ख्या भारतात पण अजून महिला सुरक्षित नाहीत. त्या सुरक्षित झाल्या पाहिजे, त्यांना स्वतः सेफ वाटलं पाहिजे, त्या मन मोकळेपणाने कुठेही फिरता आल्या पाहिजे. त्यासाठीच आम्ही इथं कार्यालयात आलेलो आहे आणि तेच निवेदन दिलेलं आहे आम्ही की सुरक्षित महिला ही महिलांना सुरक्षा भेटली पाहिजे, त्याच्यावर अंमलबजावणी झाली पाहिजे.